दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत निवृत्त सनदी अधिकारी IAS सुरेश काकाणी यांना. असे एक प्रशासकीय अधिकारी ज्यांनी महाराष्ट्रातील शहरी विकास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. प्रशासनातील त्यांचा दीर्घ आणि समृद्ध कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नेतृत्वाची भूमिका निभावली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई नवी मुंबई पुणे मेट्रो नेटवर्क, मोनोरेल तसंच मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट यांसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी कॅबिनेट प्रस्ताव तयार करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात वेस्टर्न कोलफिल्डसाठी 10,000 एकरहून अधिक जमीन संपादन सुलभ करण्याचं मोठं आणि आव्हानात्मक कार्य त्यांनी पार पाडलं. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या सहकार्यानं राबवण्यात आलेल्या महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्रोग्रामचं राज्य प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना स्वच्छ भारत पुरस्कार, डिजिटल इंडिया नॅशनल अवॉर्ड तसंच बेस्ट कलेक्टर पुरस्कार यांसारखे अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले आहेत. IAS माननीय सुरेश काकाणी यांच्या कार्यकर्तृत्वाला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आयुष्यात इमारत बांधताना जसा पाया मजबूत असावा लागतो तसंच तुम्हाला जर यश संपादन करायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुमचा पाया महत्त्वाचा असावा लागतो आणि मजबूत असावा लागतो. आता हा जीवन जगतानाचा मजबूत पाया म्हणजे काय तर तुमचा दृष्टिकोन, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा व्यापक दृष्टिकोन. 3 माणसं एकच काम करत होती, पण ते काम करत असताना त्या कामाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा होता. एक माणूस म्हणाला मी विटांवर वीट रचतोय, दुसरा म्हणाला दिसत नाही मी काहीतरी बांधतोय, तर तिसरा म्हणाला मी मंदिर बांधतोय. काम एकच होतं पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा होता. आयुष्याकडे विन-विन पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन असणारे IAS अधिकारी सुरेश काकाणी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यांचं काम खूप आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं आहे. ते कसं आहे नक्की, चला जाणून घेऊया त्यांच्या शब्दात. आमंत्रित करते IAS सुरेश काकाणी यांना. सर नमस्कार, वेलकम. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. बस. IAS सुरेश काकाणी, त्यांचं काम अफाट आहे. कसा आहे त्यांचा सगळा प्रवास, चला जाणून घेऊया, मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नमस्कार. तुमची कारकीर्द कशी घडली, तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं आणि आपल्याला आपण IAS व्हायला पाहिजे असं का वाटलं हे थोडक्यात सुरुवातीला ऐकायला आवडेल. माझा जन्म तसा ग्रामीण भागातला, वाशिम जिल्ह्यामध्ये एक छोटं गाव आहे, तिथला माझा जन्म झाला. घरी वडील शेतकरी होते. अच्छा. आणि पण त्यांना एक गोडी होती की मुलांनी शिकलं पाहिजे. गावामध्ये शाळा 4थीपर्यंत होती जिल्हा परिषदची, त्या शाळेमध्ये शिकलो. आणि त्यानंतर मग जसं सांगितलं मी की त्यांना आवड होती की दुसऱ्या शहरामध्ये जाऊन त्यांनी शिकावं, तसं मी मग दुसऱ्या शहरात गेलो. 12वी केली. नंतर मग मी डिग्री प्रवेशमध्ये डिग्री अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला, पदवी अभ्यासक्रमामध्ये. आणि तिथे जाण्यापूर्वीच प्रशासकीय सेवेबद्दल थोडी उत्सुकता होती की नेमकी सेवा कशी आहे, काय आहे, कलेक्टर काय असतात,
उपविभागीय अधिकारी म्हणा, तहसीलदार म्हणा, यांचं कार्य काय असतं. पण ही उत्सुकता कशी काय अचानक निर्माण झाली? जेव्हा आपण 10वी पास करतो तेव्हा आपल्याला दाखले लागतात. हो. विविध दाखले, डोमिसाईल सर्टिफिकेट हो. आहे, उत्पन्न दाखला आहे आणि इतर काही कागदपत्र लागतात. तर ते कागदपत्र करण्यासाठी वडिलांनी मला सोबत घेऊन गेले होते, की चला दाखवतो की नेमकं शासकीय कार्यालय कसं असतं, त्यांचे अधिकार काय असतात, ते किती काम असतं. तर तेव्हापासून मग मला उत्सुकता लागली की आणखी काय काय काम असू शकतं यांचं. मग एखाद्या वेळेस तहसीलदारांची भेट झाली गावामध्ये किंवा जिल्हाधिकारी आले तर एक वेगळं वातावरण असायचं. तर एक उत्सुकता होती की नेमकं हे काय आहे. जेव्हा डिग्री अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला आणि तिथे दिशा मिळाली असं म्हणता येईल, कारण माझे जे काही प्राध्यापक होते आम्हाला शिकवणारे आणि आमचे काही माजी विद्यार्थी होते कॉलेजमधून डिग्री पास आउट झालेले, ते स्पर्धा परीक्षेमध्ये अपिअर झाले आणि त्यांना पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं आणि तिथून खरोखर दिशा मिळाली असं म्हणता येईल. त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळून मग विचार केला की आपणही प्रयत्न करून बघायला हवा. डिग्रीमध्ये शेवटच्या वर्षात असतानाच परीक्षेला मी सामोरं गेलो. तसं एलिजिबल नव्हतो, परंतु सामोरं गेलो एक टेस्ट करून. पण डिग्री पूर्ण होता होता रिझल्ट आला आणि पहिल्या प्रयत्नातच मी उत्तीर्ण झालो आणि आज शासनाची सेवा बजावताना आपल्यासमोर आहे. आता सध्या पण तुम्ही काय करता? सध्या मी सचिव राज्य निवडणूक आयोग या पदावर कार्यरत आहे. अच्छा. आणि म्हणजे ह्या सगळ्या प्रशासकीय ह्याचं मूळ हे विदर्भातल्या एका छोट्याशा खेड्यापासून शहरापर्यंत रुजल्या गेलं असं म्हणायला हरकत नाही. अनेक विविध प्रकल्पांसाठी तुम्ही कॅबिनेट प्रस्ताव तयार केले. ते तयार करणं काही तेवढं सोपं नसणार आहे. त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केला? महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नागरीकरण फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि नागरीकरण असल्यामुळे नगराच्या समस्या, महानगराच्या म्हणा किंवा शहराच्या समस्या देखील वाढतीवर आहे. प्रमुख समस्या अशी होती की वाहतुकीची साधनं आणि वाहतुकीच्या सोयी ह्या कशा आपल्याला निर्माण करता येतील. तर त्या दृष्टीने अभ्यास केला. अभ्यास करताना त्यामध्ये प्रश्न, उपप्रश्न हे सगळे आले. ॲनालिसिस कसं करावं आणि मग प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणी आणि त्याचे नफे तोटे हा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर त्यामध्ये होता. आणि त्याचे सामाजिक परिणाम, पर्यावरणाचे परिणाम या सगळ्या गोष्टीचा घटकाचा विचार करून आपण प्रस्ताव तो तयार करतो. त्याचं सादरीकरण करावं लागतं आणि सादरीकरण केल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीसमोर त्याचं प्रश्न ते उत्तरे देण्यासाठी सुद्धा मनाची तयारी ठेवावी लागते. तर असं करून तो आपण प्रस्ताव तयार केला. हे करताना आता मुंबईचा आपण जर विचार केला तर मुंबईमध्ये मेट्रो रेल्वे आहे. सुरुवातीला 9 कॉरिडॉर आपण प्लॅन केले होते. तर 9 कॉरिडॉरचं प्लॅनिंग ती सुरुवातीची स्टेज होती. त्या प्लॅनिंगमध्ये आमचा सहभाग होता. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट तो सुद्धा याच कालावधीमध्ये तो एक दिशा त्याला मिळाली असं म्हणता येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुद्धा तुम्ही कॅबिनेट समोर एक प्रस्ताव ठेवला. तर त्याच्यातली आव्हानं काय होती? आता ब्राऊनफील्ड, जर नवीन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हटलं की ब्राऊनफील्ड एअरपोर्ट म्हणतो त्याला, की तिथे आधी काहीच नव्हतं, तिथे आपल्याला करायचं आहे. परंतु हे जरी दिसायला सोपं वाटत असलं पण तिथे आता 2 नद्या त्या भागामधून वाहत होत्या. त्या नद्याचं डायव्हर्ट करणं, त्या इतरत्र वळवणं, त्यासोबत तिथे एक टेकडी होती, त्या टेकडीमधून फ्लाईंग झोनमध्ये ती येत होती, त्याचा आपण विचार करणं. यासोबत कर्नाळा बर्ड सँक्च्युरी तिथून जवळपासच होती, त्याचा देखील विचार करणं. मुंबई नजीकच आपला CRZचा भाग असल्यामुळे तिथे मॅनग्रोवची बऱ्यापैकी एक वाढ झालेली होती, त्याचा देखील विचार करणं. म्हणजे पर्यावरणाची संबंधित, पर्यावरणाला धक्का न लागू देता तो संबंधित विषय आम्हाला हाताळावा लागला. यासोबतच काही तिथे गावं होती, माझ्या माहितीप्रमाणे जे 7 गावं होती, 7 गावामध्ये बरेचसे रहिवासी होते. त्या रहिवाशांना इतरत्र स्थलांतरित करणं, त्यांना यासाठी तयार करणं. तर अशा अनेक आव्हानं, ब्राऊनफील्ड प्रोजेक्ट जरी असला तरी फार मोठ्या प्रमाणात आव्हानं होती. परंतु सिडकोच्या टीमनी आणि नगरविकास विभाग आणि त्यावेळेचे सन्माननीय मुख्यमंत्री, आताचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि देशाचे नेतृत्व या सगळ्यांनी त्याला हातभार लावला आणि आज ते विमानतळ आता सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं खूप मोठं चॅलेंज होतं की पर्यावरणाला धक्का न लागू देता एकीकडे नदी, डोंगर, पक्षी अभयारण्य या सगळ्याला धक्का न लागू देता इतकी मोठी भौतिक निर्मिती करायची, तर हे सोपं नक्कीच नव्हतं. याबरोबर तुम्ही अनेक प्रकल्पांसाठी प्रस्ताव तयार केलेले आहेत. ते कुठले आहेत त्याच्याबद्दल सांगा ना. मुंबईमध्ये मेट्रो रेल्वे, जसं मी उल्लेख केला, मुंबईमध्ये मेट्रो रेल्वे 9 करोड आम्हाला तयार करायचे होते. त्याचं वेगवेगळे अभ्यास गट तयार केले, त्याचं एकत्रीकरण करून नेमका कुठला व्यवहार ठरू शकेल, जेणेकरून हे फक्त वाहतुकीची साधनं न राहता
ते ग्रोथ कॉरिडॉर म्हणून व्हावेत. हा. म्हणजे रेल्वे प्रकल्प झाला तर त्याच्या आजूबाजूला उद्योगधंदे यावेत, त्याच्या बाजूला लोकांना रोजगार संधी मिळाव्यात, त्यांचं उत्पन्न साधन मिळावं आणि त्यांचा कार्यालयामधून घरी पोहोचण्याचा कालावधी हा कमीत कमी असावा. या अनेक प्रकारचा विचार करून ते प्रकल्प आता आपण त्यावेळेस प्लॅन केले आणि त्या टप्प्याटप्प्याने ते आता अंमलबजावणी त्याची होते आहे. टप्प्याटप्प्याने ते कार्यान्वित होत आहेत. खूपच मोठं काम तुम्ही सर करतात. WCL साठी 10,000 एकरच्या वर जमिनीचा भाग संपादन करण्याचं मोठं काम तुम्ही केलं. तर त्यानिमित्ताने तिकडच्या अनेक लोकांना रोजगार मिळणारच होता, पण त्याच्यात अनेक आव्हानं असतील, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करायची होती. काय होती ती आव्हानं? कोणतीही शेतजमीन शेतकऱ्याला सगळ्यात प्राणापेक्षा प्रिय असेल तर आपली शेतजमीन. आणि अगदी. ती सुपीक शेतजमीन होती, वर्धा नदीच्या काठची जमीन होती. हो. त्यामुळे वर्धा नदीच्या काठची सुपीक जमीन आणि ती सोडून देणं, किती जरी मोबदला दिला तरी तो कमीच वाटेल, तरी पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं मोबदला कमी किंवा जास्त यामध्ये न पडता हा जो निधी मिळणार आहे त्याचा आपण विनियोग कसा करणार, हा. त्यासाठी तुम्ही पर्यायी जमीन विकत घ्या, काही जोडधंदे विकत घ्या, तुम्हाला प्रत्येक कुटुंबामध्ये एकाला नोकरी मिळेल, त्याचा सुद्धा उदरनिर्वाह होईल. आणि त्यानंतर त्या भागामध्ये आपण जर शैक्षणिक संस्था काढली तर त्या मुलांना, शिकलेल्या मुलांना तिथल्या तिथे रोजगार मिळेल. अशा अनेक आघाड्यावर आम्ही काम केलं. त्यांना हेल्प डेस्क माध्यमातून त्यांना समन्वयाची भूमिका निभावली. ते कन्व्हिन्स झाले आणि कुठलीही खळखळ न करता त्यांनी आपल्या जमिनी त्या दिल्या. आणि आजही तिथे आपण काही कालावधीनंतर जर मागे वळून बघितलं, तिथे औद्योगिक शांतता, कुठलंही अप्रिय घटना, एखादा उद्योग समूह आला किंवा उद्योग झाला तर तिथे थोडा अनरेस्ट हा असतो, पण तिथे तो दिसत नाही. तर त्याला कारण हे होतं की त्यांना त्यांचा रोजगार कायम राहिला, त्यांचं कौशल्य जे होतं शेतीमध्ये ते कायम राहिलं आणि त्यांना उदरनिर्वाहाचं साधन मिळालं, परंतु त्यांची प्रगती देखील झाली. सर, फार वेगळी दूरदृष्टी ठेवून भविष्याचा विचार करून तुम्ही हा सगळा प्रकल्प राबवला. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि पुन्हा परत येतोय. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. सर, आपलंही स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत IAS सुरेश काकाणी सर यांच्याशी. सर, आणखीन एक महत्त्वाचा विषय असा येतो त्याच्यामध्ये की त्यांना तुम्ही आर्थिक त्याच्या मोबदला तर दिलाच, पण त्या प्रत्येक घरात माणशी एकाला नोकरी त्या ठिकाणी दिली, म्हणजे त्यांना एक कायमस्वरूपी अर्थार्जनाचं साधन उपलब्ध करून दिलं. महानगरातल्या सामान्य लोकांना घरं परवडावी म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न केले? यामध्ये जेव्हा नगरविकास विभागात करत होतो तेव्हा एक नवीन योजना आमच्या डोक्यामध्ये होतं की लोकांना भाडे तत्वावर घरं मिळायला पाहिजे. कारण त्यावेळेस स्थित्यंतर फार वेगाने व्हायचं. आज मला इथे नोकरी आहे, उद्या आणखी कुठेतरी असेल तर मला तिथं जायची संधी मिळावी म्हणून आम्ही रेंटल हाऊसिंग स्कीम ही नवीन योजना तयार केली. त्यामध्ये खाजगी सहभागातून घरांची निर्मिती केली, घरांचं आकारमान मर्यादित ठेवलं आणि अत्यंत अल्प दरामध्ये ती घरं भाड्याने देण्याची सुद्धा योजना सुरू केली. त्यामुळे काम करणारे व्यक्ती जे आहेत, बाहेरून येणारे असो किंवा स्थानिक असो, त्यांना राहण्याची सोय झाली आणि राहण्याची सोय झाल्यामुळे त्यांना पुढे दिशा मिळाली. यासोबतच जी घरं म्हाडामार्फत किंवा MMRDA मार्फत तयार व्हायची किंवा त्यांच्या सहकार्याने तयार व्हायची, त्यामध्ये 20% हा अल्प उत्पन्न गटासाठी किंवा मध्यम उत्पन्न गटासाठी आम्ही राखून ठेवण्याचं बंधन केलं. त्यामुळे आता सिडकोमध्ये किंवा म्हाडामार्फत किंवा आणखी इतर संस्थेमार्फत अत्यंत कमी दरामध्ये आपल्याला घरं मिळू शकतात आणि जेणेकरून सर्वसामान्य माणसाचं जे स्वप्न असतं आपलं एक घर असावं, घरकुल असावं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावता आला, याचाही मला आनंद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लॉटरी सिस्टीम होती का? मग लॉटरी म्हणजे त्याला एखाद्या खाजगी विकासकाला FSI देऊन काही प्रीमियम भरून त्याला जादा घराची निर्मिती करायला सांगायची आणि ज्या जादा निर्मिती केलेल्या घरापैकी काही हिस्सा जो शासन ठरवेल त्याप्रमाणे हिस्सा तो लॉटरी सिस्टीमने वितरित करण्यासाठी त्या संस्थेकडे, सिडकोकडे किंवा म्हाडाकडे त्यांनी हस्तांतरित करावा आणि त्या माध्यमातून म्हाडाने जाहिरात मागून लॉटरी काढावी आणि लॉटरीमधून ते वितरित करावं, अशी ती एकंदरीत त्या योजनेचं रूप आहे. तुम्ही मेट्रो प्रकल्पासाठी पण काम केलं, त्याच्या अनुभवाबद्दल सांगा ना. मेट्रो सुरुवातीला जेव्हा पहिला मेट्रो कॉरिडॉर जेव्हा झाला, अंधेरी ते घाटकोपर हा पहिला मेट्रो रेल्वे सुरू झाली, त्याही मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विरोध झाला आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता की रस्त्याची रुंदी कमी होईल आणि आवागमनासाठी जागा कमी पडेल किंवा आमचं बिझनेसेस धोक्यामध्ये येतील, पर्यावरणाची हानी होईल. परंतु आणि त्यामध्ये काही न्यायालयीन प्रकरणं देखील उद्भवले होते.
परंतु आम्ही सगळ्या ठिकाणी आमची बाजू सक्षमपणे मांडून त्यांना कन्व्हिन्स केलं आणि आज सगळ्यात फायद्याचा जो कॉरिडॉर कोणी असेल मेट्रोमधला तो अंधेरी घाटकोपर हा आहे. हो. त्यावेळेस दुसरा एक असा विचार होता की आपण मेट्रो अंडरग्राऊंड करावं, परंतु अंडरग्राऊंड करायला खर्च हा तिप्पट लागतो आणि वर रस्त्यावरून असेल किंवा रस्त्याच्या वरून असेल तर त्याला खर्च तो कमी लागतो. सुरुवातीला आमचा जो प्रयोग होता तो आम्ही रस्त्यावरून किंवा रस्त्याच्या उंचावरून आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु दाटीवाटीचं क्षेत्र जे होतं, जे आता आपण म्हणतोय की मेट्रो 3 जी आहे, तो मात्र आम्ही अंडरग्राऊंड केला. कारण इथे दाटीवाटीचं क्षेत्र होतं, हा मुंबई आयलँड सिटीचा भाग होता, म्हणजे गिरगाव सारख्या ठिकाणी जाण्याचा किंवा मग मंत्रालयासमोर जाताना किंवा कुलाब्यापर्यंत असा त्याचा विस्तार होता. तर या दाटीवाटीच्या क्षेत्रामध्ये आधीच रस्त्याची रुंदी कमी, तिथून मेट्रो नेली तर अडचण निर्माण होईल, म्हणून आम्ही त्या ठिकाणी अंडरग्राऊंड हा प्रस्ताव त्यावेळेस सुचवला, तो मान्य झाला. आता ती मेट्रो देखील आता कार्यान्वित झालेली आहे. अच्छा सर, तुम्ही निवृत्तीनंतर सुद्धा आजही काम करताच आहात. आता तुम्ही सांगितलं की निवडणूक आयोगासाठी तुम्ही सचिव म्हणून कार्य करत आहात. हे सगळं करत असताना तुमचा मी टाइम कसा असतो? सकाळचे 1 तास 1.5 तास मी माझ्यासाठी राखून ठेवतो म्हणजे त्यावेळेस आपण उठायचं, थोडासा व्यायाम करायचा, चालायची सवय आहे तर चालायचं, अर्धा पाऊण तास चालायचं आणि नंतर मग 9 वाजेपर्यंत आपण तयार होऊन ऑफिसला निघण्याची तयारी करायची. तर सकाळचा वेळ हा माझा असतो, पण तो संध्याकाळचा वेळ माझा नसतो. संध्याकाळ वेळेस मी कार्यालयाला जास्त देत असतो आणि प्रत्येक ठिकाणी काम करताना आपण जाण्याची वेळ ठरलेली असते पण निघण्याची वेळ ठरलेली नसते, हे सुद्धा कबूल करावं लागतं. परंतु त्यामध्ये देखील कुटुंबाने कधीही असं त्रागा केला नाही किंवा तक्रार केली नाही आणि त्यांनी नेहमी सहकार्याची भूमिका ठेवली. ह्या सगळ्या कामात तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या कारकिर्दीत तुमच्यावर कुठेतरी दबाव, मानसिक ताण या गोष्टींचा नकळत परिणाम होत असतो, कारण ज्या पदावर तुम्ही काम करत असता त्यावेळेला स्वतःचं मानसिक संतुलन सांभाळण्यासाठी काय विशेष प्रयत्न तुम्ही करता? मानसिक संतुलन सांभाळण्यासाठी फक्त मी टेबलच्या पलीकडे आहे, त्या समोरच्या व्यक्तीचा सांगण्याचा उद्देश काय आहे, तो सामाजिक हिताचा आहे की वैयक्तिक हिताचा आहे, हे अनुभवाने आपल्या लक्षात येतं. सामाजिक हिताचा असेल तर 2 पावले मागे जाऊन आपल्या पॉलिसी त्यामध्ये बदल करावं आणि त्यांचा तो प्रस्ताव मान्य करावा, या मताचा मी आहे आणि त्या पद्धतीने मी काम करत गेलो. म्हणून समोरचा व्यक्तीला हे जर कळालं की सामाजिक हित बघतात आणि यामध्ये यांनी बरोबर आहे, तर दबावाची तीव्रता ही कमी होते आणि दबाव देखील कमी होतो. दबावाचे प्रसंग येतात नाही असं नाही, परंतु आपली दिशा आणि आपले विचार जर स्पष्ट असतील तर त्यामध्ये आपण ते बाजूला ठेवून मार्गक्रमण करू शकतो आणि कालांतराने आपला जो विचार होता, आपली जी कार्यपद्धती होती ती सर्व संबंधितांना समजते आणि मग पुन्हा दबावाचे प्रसंग फार कमी प्रमाणात येतात, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमची दिशा आणि तुमचे विचार स्पष्ट असतील तर काम करणं सोपं जातं, असं आता सरांनी सांगितलं. कुठेही जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पुन्हा या गप्पा मारणार आहोत. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत IAS सुरेश काकाणी सर यांच्याशी. सर, विदर्भासाठी वेगळे आपण काही प्रयत्न असे कधी केलेत का? प्रयत्न केले आपण. आता मी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीचा मी मॅनेजिंग डायरेक्टर होतो. तिथे मिहान प्रकल्प हा विदर्भामध्ये गडकरी साहेब आणि CM साहेब फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आणि तिथे विमानतळाचं विस्तारीकरण करणं आणि तिथे एक कार्गो हब तयार करणं, यामध्ये मला हातभार लावता आला. माझ्याच कालावधीमध्ये ते विमानतळ विस्तारीकरणाचा कार्यक्रम मार्गी लागला. त्याचं काम आता सुरू होत आहे. यासोबतच दुसरं अमरावतीला एअरपोर्ट ते मागे पडलं होतं, पण त्या कालावधीमध्ये त्या एअरपोर्ट देखील कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. म्हणजे दळणवळणाची साधने असतील, उद्योजकांना तिथे येण्याची साधने जर सुलभ असतील तर तिथे उद्योजक येऊ घालतात आणि मग तिथे त्यांना अडचण येत नाही. अमरावतीला आता टेक्स्टाईल पार्क झालेला आहे, तर टेक्स्टाईल पार्कसाठी सुद्धा या विमानतळाचा फार मोठा हातभार लागला आणि बाकी आता समृद्धी कॉरिडॉर जो तयार झालेला आहे आपण वाचतो पेपरमध्ये, तर त्याचा देखील दूरगामी परिणाम होणार आहे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेवर. तर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे विदर्भाचा कसा आपल्याला विकास करता येईल तसे आमचे प्रयत्न होते आणि राहतील. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी अनेक मुलं आहेत, त्यांना ह्या क्षेत्राचं ग्लॅमर पण आहे, त्यांना ह्या क्षेत्रात पुढे जाऊन समाजासाठी काहीतरी करावं असंही वाटतं. परंतु अनेक वेळा परीक्षा दिल्यानंतर जेव्हा अपयश येतं तेव्हा ते निराश होतात.
अशा या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्या अनुभवातून तुम्हाला काय सांगायला आवडेल? मी एकच सांगेल, आपल्याला स्पर्धा परीक्षेला जर आपल्याला आकर्षण असेल, आपल्याला जायचं असेल, तर आपण 12वी पास केल्यानंतर आपण त्या विविध विषयाचा अभ्यास करा. नुसता अभ्यास करू नका, ते लिहिण्याची सवय करा. लिहिण्याची सवय केल्यानंतर आपण सादरीकरण करू शकतो का, आपण कोणासमोर जाऊन सांगू शकतो का, किंवा नेमक्या शब्दात मांडू शकतो का, याचा सराव करा. या 3 गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत. आणि मी तर हेही म्हणेल की 3 गोष्टी जरी आपण केल्या तर आपल्याला यश निश्चित मिळेल. परंतु 3 प्रयत्नामध्ये जास्तीत जास्त 3 प्रयत्न 3 अटेम्प्ट करावेत. 3 प्रयत्नामध्ये यश नाही मिळालं तर माघार घ्यावी आणि आपला प्लॅन बी जो आहे तो रेडी पाहिजे. ॲक्टिवेट करावा, जेणेकरून अपयशामुळे आपण निराश न होता आपण एक नवीन प्रकल्पाकडे किंवा नवीन दिशेकडे आपण वाटचाल करू शकू आणि आपल्या जीवनामध्ये जे आपण ध्येय साध्य करायचं आहे ते साध्य करू शकू. सर, तुम्ही इतका वेगवेगळ्या क्षेत्रातला अफाट तुमचा अनुभव आहे. वाशिमपासच्या एका छोट्या गावातली व्यक्ती आज इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचते. हा प्रवास विलोभनीय आहे. मागे वळून बघताना काय वाटतं? अजून काम करत राहावं. बऱ्याचशा सामाजिक विषय असे आहेत की त्याच्यावर मला काम करायला आवडेल. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा आता काम करणं थांबवल्यानंतर देखील त्या सामाजिक कार्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून समाजामधील जे दुर्लक्षित घटक आहेत किंवा ज्यांचा आपण कधी कधी तिरस्कार करतो, करू नये पण करतोच कळत नकळतपणे, अशा घटकाकडे जास्त आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि ते लक्ष द्यायला मला आवडेल. सफाई कामगार असतील किंवा तृतीयपंथी असतील किंवा अनैतिक व्यवसायामधले काही असतील, तर सेवेमध्ये असताना यासाठी मी काम केलेलंच आहे आणि त्यांना रोजगार साधनं उपलब्ध करून दिलेले आहेत. परंतु त्याच्यानंतरही त्यापैकी एखाद्या क्षेत्रामध्ये काम करायला मला निश्चित आवडेल. आणि किती जरी काम केलं तर ते अपुरं आहे. त्यामुळे हे जीवन छोटं पडतं की काय, अशी देखील एक मनाला एक बाब स्पर्शून किंवा जाते. 24 तास कमी पडतात का? 24 तास देखील कमी पडतात. तर बऱ्याचशा कल्पना आहेत आणि त्या कल्पनाला मला पुढे घेऊन जाणं आवडेल. बरोबर. सर, अनेक प्रकल्प तुम्ही राबवले, त्याच्यासाठी तुम्ही कॅबिनेट प्रस्ताव तयार केले. सगळ्यात आत्तापर्यंतचा असा एक प्रकल्प कुठला होता की जो तुमच्यासाठी सगळ्यात जास्त चॅलेंजिंग होता? मी तर म्हणेल की मेट्रो रेल्वेचं प्लॅनिंग करणं हे सगळं चॅलेंजिंग मला वाटत होतं. कारण काय की दाटीवाटीच्या क्षेत्रामधून वाहतूकची साधनं निर्माण करणं आणि लोकांना इमारतीमध्ये जुन्या इमारती आहेत त्या कधी पडतील याचं नेम नाही, तर तिथे प्रकल्प राबवणं, तर ते त्यासाठी आधीच तरतूद करून ठेवणं. एखाद्या इमारतीला तडा गेला असेल तर त्यासाठी नेमकं काय करावं, त्या भागातील इमारत एखादी पडायची असेल तर त्यासाठी पुनर्वसन धोरण काय असावं, तर या सगळ्या गोष्टीचा विचार आम्हाला त्या प्रस्तावामध्ये करावा लागला. तो प्रस्तावामध्ये तरतूद असल्यामुळे मग त्या प्रकल्पाची अंमलबजावणी करणं सोपे गेलं. अर्थात काही वेळेवर निर्णय घ्यावे लागले, काही निर्णय बदलावे लागले, पण सगळ्यात आव्हानात्मक तो तसा मला वाटतो. आणि अर्थातच मुंबई एअरपोर्टचा देखील प्रस्ताव तितकाच आव्हानात्मक होता. तो जरी ब्राऊनफील्ड होता तरी तितकाच आव्हानात्मक होता असे मला सांगावंसं वाटेल. काळ बदलत गेला, माणसांची वैचारिक मनोवृत्ती बदलत गेली. पूर्वीच्या काळाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये आव्हानांच्या दृष्टिकोनातनं तुम्ही सकारात्मक किंवा नकारात्मक बाजू कशा पद्धतीने बघता? जसं मी सांगितलं की आपण समोरचा व्यक्ती बरोबर आहे हे समजून आपण जर विचार केला तर आपल्याला एक सकारात्मकता येते आणि त्याच्या भूमिकेत राहून आपल्याला नेमकं काय करावं याचं लक्षात येतं. कुठलंही मला हे सांगावंसं वाटेल की कुठलंही नाही म्हणताना फार सोपं आहे, पण हो म्हटल्यानंतर ते कन्वर्ट करणं रिझल्ट किंवा डिसिजनमध्ये ते थोडं डिफिकल्ट आहे. तर तो मला ती तशी आव्हानं घ्यायला आवडतात. आधी आपण हो जर विचार केला तर कसं करता येईल, आणि फारच अडचण असेल तर मग आपल्याला सरळ त्यांना सांगता येईल की हे शक्य नाही. पण शक्य नाही, पण ते शक्य नाही ते शक्य आहे यामध्ये फार परिश्रम करावे लागतात आणि सकारात्मक दृष्टी राहावी. अर्थात कुटुंबाचा पाठिंबा असतोच. आणि त्याच्यानंतर आपलं जीवनशैली जी आहे, थोडा वेळ आपण आठवड्यातून 10 मिनटं अर्धा तास मित्रमंडळीसमोर घालवला आणि आपल्या येणाऱ्या समस्या चर्चा केली तर त्यातून देखील मार्ग निघू शकतो आणि सकारात्मकता ही कायम राहू शकते असं माझं मत आहे. प्रशासनातली पारदर्शकता दिसावी किंवा राहावी आणि समाज आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधला जावा, यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? 3 गोष्टी केल्या पाहिजेत की आपण आता जेव्हा प्रशासकीय सेवेमध्ये आहोत किंवा सामाजिक सेवेमध्ये आहोत तर आपली ॲक्सेसिबिलिटी जी आहे ही विनासायास असली पाहिजे. कुठलाही गेलं पाहिजे लोकांमध्ये आपण पोचलो पाहिजे किंवा लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसतील तर आपण त्यांना संधी निर्माण करून दिली पाहिजे. दुसरं आहे डिसिजन मेकिंग ही अत्यंत त्वरित असावं, फास्ट असावं.
एखादा निर्णय उशिरा घेतला तर त्याला अर्थ राहत नाही. घेतला, चूक झाली, दुरुस्त करता येऊ शकेल किंवा मग दुरुस्त होत नसेल तर आपल्याला 1-2 पावलं मागे जाता येईल, त्याला काही अडचण नाही. पण मी हा निर्णय घेता चुकेल म्हणून हा निर्णय आजचा उद्यावर ढकलणार, तसं योग्य नाही. आणि तिसरा मुद्दा आहे की पारदर्शकता. पारदर्शक आपण असून चालत नाही, तर आपण लोकांना दिसलंही पाहिजे की आपण अगदी खरं पारदर्शक आहे. आहोत. तर ते हे 3 गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात आणि त्याचा अवलंब हा प्रत्येकाने करावा असं माझं मत आहे. सर, तुमचा अनुभव खूप दांडगा आहे. वेळेची कमतरता आहे, त्यामुळे आपण आता मुलाखत थांबवतो आहोत. पण तुमच्या इतक्या व्यस्त दिनचर्येतून आणि सध्या तुम्ही निवडणूक आयोगाचे सचिव म्हणून कार्य करत आहात, ती एक महत्त्वाची जबाबदारी आहे. तो सगळा व्याप सांभाळून तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मंडळी, हे होते IAS सुरेश काकाणी सर. आयुष्यात पारदर्शकता असेल, एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द समान असेल, तर आयुष्यातल्या कुठल्याही आव्हानांना मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया, अशा पद्धतीने आपल्याला नक्की जगता येतं. म्हणून एकच सांगावंसं वाटतं, कुठलंही टेन्शन असेल, कुठलीही अडचण असेल तरी गळून जाऊ नका, हिंमत सोडू नका, प्रयत्न करत राहा. यश तुमच्या मागे नक्की येईल. बघत जा, प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता दीपस्तंभ सोन्याचे. भेटूया. नमस्कार.